नमस्कार. आजची रेसिपी बेसन लाडू. चला तर त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो बेसन, 300 ग्राम पिठी साखर घेतली आहे, वेलची पूड, इथे 2 चमचे मी रवा घेतला आहे आणि घरात जे पण ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते घेतलेत. आता सर्वात आधी काय करायचं आहे, एका कढईमध्ये आपल्याला हे सगळं बेसन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता आपण यात तूप घालणार आहोत. आता मी सर्वात आधी याच्यामध्ये 1 कप तूप घातलेलं आहे. पूर्ण 1 कप तूप घातलं आहे मी. त्यानंतर काय करायचं आहे, चांगलं व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं पूर्ण मोकळं होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी परत एकदा अर्धा कप तूप घातलेलं आहे. आता हे मिश्रण भाजत असताना मला पूर्णपणे 15 मिनिट झालेले आहेत. आता ह्यानंतर मी काय करणार आहे, याच्यामध्ये 2 चमचे रवा घातलेला आहे. रवा मी आधीच भाजून घेतलेला होता, त्यामुळं मी आता वरून घातलेला आहे. तुम्ही रवा आधी तुपात टाकूनसुद्धा भाजून नंतर बेसन घालू शकता. तर मला जवळजवळ आता पूर्ण हे सारण भाजून 25 मिनिट झालेले आहेत. तर याला मी आता एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये साखर, त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स काढलेले होते ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. त्यानंतर वेलची पूड घालायची आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. सध्या बेसन खूप गरम आहे, त्यामुळे हे छान मिक्स होईल. आता काय करायचं आहे, हे आपल्याला पूर्णपणे गार व्हायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी 20-25 मिनटं याला गार व्हायला ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याला सारणाची अशी कन्सिस्टन्सी मिळते. मी एक लाडू वळून घेतला आहे, तुम्हाला दाखवते आहे. बघा, छान आपला लाडू वळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपले टेस्टी लाडू रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.